जनता दरबार से लेकर मनपा मुख्यालय तक जन समस्याओं का भंडार लेकर जनता के हित में आवाज उठाने वाले ऐरोली के विधायक गणेश नाइक ने अपने विधानसभा क्षेत्र में पहली बार जनसंवाद का आयोजन किया। इस जनसंवाद में एक्शन मोड में दिखे गणेश नाइक ने कई मुद्दों को उजागर किया, जहां लोक प्रतिनिधियों से लेकर आम नागरिक बड़े पैमाने पर अपनी समस्याओं से लेकर शिकायतें लेकर आए, जिनका ऑन द स्पॉट निराकरण भी किया गया। शहर के नियोजित विकास में बाधा लाने वालों के खिलाफ आक्रामक तेवर दिखाने वाले गणेश नाइक ने कहा कि ऐसे लोगों के मंसूबों को वो कदापि पूरा नहीं होने देंगे जब तक टाइगर जिंदा है। 10 FSI के माध्यम से पुनर्विकास की योजनाएं चलाने वाले लालची लोगों के खिलाफ सड़क पर उतरकर आवाज उठाने का इशारा भी गणेश नाइक ने दिया। तो वहीं गांवठाणों की जमीन फ्री होल्ड करने के अलावा झोपड़पट्टियों के पुनर्विकास को केवल शासन ही गति दे, ऐसी मांग भी विधायक ने की। माझं असं म्हणणं आहे, कमीत कमी FSI वापरून न गळणारी न झिरपणारी ज्या ठिकाणी मैदान निर्माण व्हावा, ज्या ठिकाणी गार्डन निर्माण व्हावा, ज्या ठिकाणी मार्केट निर्माण व्हावा, शाळेची भूखंड, अशा प्रकारचा समतोल विचार करून आराखडा तयार करावा, अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मी केलेली आहे। जर का त्या ठिकाणी चर्चेला मला बोलवलं तर माझ्या मनामध्ये जे काही गोष्ट आहे ते त्यांना मी सांगेन, परंतु त्या गोष्टी करताना झोपडीतले लोक म्हणा, गावची लोक म्हणा, प्रकल्प शेतकरी म्हणा किंवा LIG मध्ये राहणारे जे रहिवासी, या लोकांना विश्वासात घेऊनच त्या गोष्टी घडाव्यात, अशा प्रकारची माझी इच्छा आहे। खाजगी बिल्डर लोकांना जे आता जे रिडेव्हलपमेंट सोसायटी झाले त्याच्यामध्ये जास्त FSI नाही आहे, तो संयमित FSI आहे। त्या ठिकाणी जो पुनर्निर्माणाचे नियम आहेत, मॅक्झिमम FSI देणारा, ज्याची बिल्डिंग पूर्व बांधलेली, न गळणारी न झिरपणारी, कॉर्पस फंड लोकांना देतो, लोकांना सवलती देतो, अशा प्रकारच्या सगळ्यांच्या टेंडर PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ती टेंडर मागवल्यानंतर त्यांचा एकूण प्रोफाईल चेक केल्यानंतर जे नियमानुकूल जे विकास होतो त्या ठिकाणी तो व्हायला हरकत नाही। परंतु ही झोपडपट्टी किंवा हे जे गरजेपोटी बांधलेली घरं, या ठिकाणी जो विकास करण्याचा काही लोकांच्या डोक्यात आहे 10 FSI, मी विनम्रपणे सांगतो, गणेश नाईक जिवंत असेपर्यंत त्या लोकांच्या डोक्यात असलेल्या पैसा कमावण्याच्या कल्पना कधी साकार होऊ देणार नाही। ओके, ब्युरो इनपुट EW नेटवर्क।